चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ओके, लेट मी शेअर द स्क्रीन गाईज. लास्ट सेशनमध्ये आपण इंट्रोडक्शन पार्ट बघितला, ठीक आहे. फुल स्टॅक जावा काय असतं, बरोबर. काही जण याच्यामध्ये कोर जावासाठी आहेत आणि काही जण फुल स्टॅक जावासाठी आहेत. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. एक मिनिट. ओके, काही जण फुल स्टॅक जावासाठी आहेत, काही जण कोर जावासाठी आहेत. फुल स्टॅक जावा काय असतं लास्ट सेशनला बघितलं आहे. लास्ट सेशनची रेकॉर्डिंग यूट्यूबवरती आहे. आजपासून जी रेकॉर्डिंग असेल ती तुम्हाला गुगल ड्राईव्हवरती भेटेल, ठीक आहे. गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस सगळ्यांना दिला जाईल. यू हॅव टू जस्ट वेट, ओके, फॉर सम टाईम. ओके, नाउ टुडे what I am going to cover, what is Java guys, what is Java and why Java. जावा काय आहे, जावाच का शिकलं पाहिजे, जावाची मार्केटमध्ये डिमांड किती आहे, त्याची अनुभूती तुम्हाला एकदा येऊन जाईल आजच्या सेशनमध्ये, ठीक आहे. हाऊ जावा स्ट्रॉंग इन द मार्केट. ओके, बघा, Java came into the market in the year of 1995. Java was initially developed by James Gosling and his team in the year of 1995. 1995ला जावा डेव्हलप झाले. कधी? 1995ला. कोणी केलं रे? जेम्स गोस्लिंग आणि त्याच्या टीमने जावा डेव्हलप केलं. जावाचं पहिलं व्हर्जन मार्केटमध्ये मित्रांनो आलं होतं. जावा फर्स्ट व्हर्जन 1996ला आलं होतं, पहिलं व्हर्जन. व्हॉट डू मीन बाय व्हर्जन सर? बघा, प्रत्येक व्हर्जनमध्ये नवीन नवीन फीचर्स प्रत्येक टेक्नॉलॉजीची जी डेव्हलपमेंट टीम आहे ती करत असते. मग पायथनचं पहिलं व्हर्जन असेल, HTMLचं असेल, CSS असेल, प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजचं पहिलं व्हर्जन्स येत असतात. ओके, व्हर्जन, प्रत्येक व्हर्जनमध्ये नवीन काहीतरी आपल्याला भेटतं. जावाचं जे लेटेस्ट व्हर्जन आहे 25 केम इन द 2025. आता 26 व्हर्जन रिलीज होत आहे. म्हणजे पहिलं 1996ला आलं आणि आता लेटेस्ट कोणतं आहे? जावाचं 25 व्हर्जन. म्हणजे आत्तापर्यंत 25 व्हर्जन जावाचे मार्केटमध्ये आले. 25. या प्रत्येक व्हर्जनमध्ये जावाने काहीतरी आपल्याला शिकायला दिलं, काहीतरी नवीन फीचर्स आपल्याला दिले. मग ते फीचर्स तुम्हाला हळूहळू समजतील सगळे. जेव्हा तुमचं फुलस्टॅक जावा होईल ना, तुम्हाला प्रत्येक व्हर्जनची ओळख होईल. पहिल्या व्हर्जनमध्ये काय आलं, दुसऱ्यात काय आलं, तिसऱ्यात काय आलं, चौथ्यात काय आलं, इवन 5वं, 6वं, 7वं असे अप टू 25 व्हर्जन्स. प्रत्येक व्हर्जनची एक आयडिया मी तुम्हाला देणार आहे की बाबा या व्हर्जनमध्ये हे आलं, पुढल्या व्हर्जनमध्ये ते आलं. पण त्यासाठी यू नीड टू जस्ट वेट गाईज. कारण काही गोष्टी आत्ताच कवर करता येत नाही आहेत. बिकॉज मी जर तुम्हाला सांगितलं या व्हर्जनमध्ये हे आलं होतं, तुमचा क्वेश्चन असेल पुढला की ते काय असतं, बरोबर आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू लर्न दॅट कॉन्सेप्ट अँड देन आपण म्हणू हां हे या व्हर्जनमध्ये आलं होतं. मग याच्यातून मला सांगायचं आहे काय की जावा किती स्ट्रॉंग आहे. जावाचे 25 व्हर्जन मार्केटमध्ये आले आणि मित्रांनो, जावाने पूर्ण जगाला हजारो नाही लाखो ॲप्लिकेशन्स बनवून दिले, लाखो सॉफ्टवेअर्स बनवून दिले. जर तुम्ही बिग स्केल कंपनी, MNC कंपनीची नावं ऐकून असाल, लाईक गुगल, मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस, ओरॅकल, त्या कंपनीमध्ये मित्रांनो जर प्रोजेक्ट बिल्ड करायचा असेल तर पहिली चॉईस जावा असते. टू बिल्ड द प्रोजेक्ट पहिली चॉईस जावा. वाय? बिकॉज देर इज अ लॉट्स ऑफ रिझन. कारण जावामध्ये असणारी सिक्युरिटी त्यांना जावा चूज करायला भाग पाडते.
जावा हॅज इनबिल्ट व्हेरी ॲडव्हान्स्ड सिक्युरिटी. जावामध्ये खूप ॲडव्हान्स सिक्युरिटी इनबिल्ट केलेली आहे. जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज इनबिल्टमध्ये खूप स्ट्रॉंग आहे, खूप स्ट्रॉंग आहे. याच्यामध्ये असणारे मेमरी मॅनेजमेंट खूप स्ट्रॉंग आहे. याच्यामध्ये असणारे फीचर्स खूप आहेत. हे येते लक्षात सगळ्यांना. त्यामुळे जर तुम्ही ऐकलं असेल नेटफ्लिक्स, नेटफ्लिक्स, उबर, right? YouTube. These kind of applications are using Java for the backend. हे ॲप्लिकेशन जावाचं यूज करतात. माइनक्राफ्ट पॉप्युलर गेम मित्रांनो. NoSBI बँकिंग ॲप्लिकेशन लाईक दॅट फोनपे, राईट, पेटीएम, जीपे, जे काय असतील बँकिंग ॲप्लिकेशन, एव्हरी बँकिंग ॲप्लिकेशन चॉईस इज जावा. वाय सर, व्हॉट इज द रिझन? बिकॉज ऑफ सिक्युरिटी. जगातली सगळ्यात पॉप्युलर गेम माइनक्राफ्ट, लहान मुलं जी खेळतात, पूर्ण जावामध्ये बनली. नेटफ्लिक्ससारखं ॲप्लिकेशन जावाचा बॅकएंड यूज करते. यूट्यूबसारखं ॲप्लिकेशन जे तर हजारो लाखो करोडो लोक यूज करतात, जावा यूज करते बॅकएंडला. अशासारखे अनेक एक्झाम्पल आहेत मित्रांनो, जिथं जावा ही प्रायर लँग्वेज यूज केली जाते. बाकी पण यूज केले जातं, असं म्हणत नाही मी. इथं पायथन नाही यूज केलं यूट्यूबमध्ये, जावास्क्रिप्ट नाही यूज केलं, डेफिनेटली केलं आहे. बट प्रायोरिटी काय असते कळते सगळ्यांना. प्रायोरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. प्राधान्य मिळणं खूप गरजेचं असतं. येस सर, रिअल लाईफमध्ये सुद्धा प्रायोरिटी भेटल्यावर भारी वाटते की नाही. प्रायोरिटी भेटली, मला प्राधान्य भेटलं, राईट. माझा मान सन्मान झाला. 10 जण होते पण त्याच्यामध्ये प्रायोरिटी पट्ट्याला भेटली. सो लाईक दॅट प्रायोरिटी इज जावा. There are so many programming languages in all over the world, but most of the big companies are using Java as a back-end programming because of there are so many features available in the Java. Are you able to understand? त्यामुळे जावाचा औरा जो आहे ना, औरा कळतंय, औरा असतो ना, औरा तरुणपणात असतो बघा पोरांच्या, पोरं म्हणतात बाई आपला आवराच अलग आहे. सिमिलर काइंड ऑफ जावाचा आवरा जो आहे ना, तो 1996 पासून मित्रांनो आता 2026 सुरू आहे. तसाच आवरा आहे. काय कमी जास्त याच्यामध्ये झालं नाही आहे, काहीच कमी जास्त झालं नाही. खूप जण माईट बी तुम्ही ऐकलं असेल, सांगत असतील AI मुळे असं झालं तसं झालं. पण ॲक्च्युअल रिॲलिटी तुम्ही त्यांना विचारा, दे आर वर्किंग इन द IT. कळत आहे, त्यांना माहीत आहे, ते यूज करतायत जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. त्यांना विचारा. हे बाकीचे काहीतरी येतात सांगतात नाही स्कोप गेला, असं झालं तसंच झालं. नाही, स्टील मित्रांनो येणाऱ्या 20, 25, 30 वर्षामध्ये जावाला कसलीच भीती नाही. सो 30च्या पुढं ते कुणी विचार केला आहे 30च्या पुढं काय होईल आणि काय होईल, बरोबर की नाही. आता 1996 पासून 2026पर्यंत 30-35 वर्ष झालीच की. येस ऑर नो. मग जावा इज स्टील अवेलेबल ऑर नॉट? अवेलेबल. एव्हरीवन इज युझिंग. खूप सारे ॲप्लिकेशन्स बनले. मग AIच्या परिणामामुळं 30 वर्षानंतर काय होईल, अरे आपली काय गॅरंटी आहे, बरोबर. एवढा लांबचा विचार करायला, आणि मी तर खरंच प्रामाणिकपणे सांगत असतो, लई लांबचा विचार करायचा नाही. करायचा विचार पण लई लांबचा नाही, बरोबर की नाही. माणसाचं आयुष्यच आहे किती हो, अल्प आयुष्य मानवी देह, बरोबर की नाही. त्यामुळे कुठं 30 वर्ष आणि 50 वर्ष करायचा विचार, 5, 10, 15 वर्ष ठीक आहे ना, बरोबर की नाही. फ्युचरचा विचार करताय तुम्ही, स्वप्न आहेत तुमचे, ते ठीक आहे. पण लई बी लांबचा विचार केला ना, लई अवघड होऊन बसतंय. मग माणूस त्या विचारामध्ये हे गुरफडत जातो. करायचं तरी वेगळं ते राहून जातं. जसं डोक्यात विचारच घुमत बसतात, कसं होईल, काय होईल. जे होईल ते चांगलंच होईल ना. आपले फक्त प्रयत्न प्रामाणिक पाहिजे. म्हणून मित्रांनो जावा या कालावधीमध्ये स्ट्रॉंग होतं. आणि आय कॅन शुअर यू की 2026 नंतर येणाऱ्या 30 वर्षामध्ये 2046पर्यंत जावाला कसलीही भीती नाही आहे. इवन तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल बसत, यू कॅन गो टू द AI टूल, ChatGPT, त्यांना विचारा. जावा मार्केटमध्ये स्टील किती स्ट्रॉंग आहे. खूप स्ट्रॉंग आहे यार, खूप स्ट्रॉंग आहे. कारण मोठ्या मोठ्या कंपनी, मी तुम्हाला आताच सांगितलं, यांचा बॅकबोन आहे जावा. गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल,
आणि तुम्हाला माहिती आहे या कंपनीमध्ये काम करणारी लोक किती आहेत? अहो लाखोने आहेत, लाखोने. ओरॅकलने आत्ता तुम्ही ऐकलं मागं 12,000 जण काढले, पण ते डेव्हलपमेंटमध्ये नव्हते होते. त्यांची फील्ड वेगळी होती. त्यांना 40 लाखापेक्षा जास्त पॅकेज होतं, मी परवा पण सांगितलं आहे, राईट? सो त्यांना काढून ए आयमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली. ए आय थ्रू आणखीन गोष्टी त्यांना पॉसिबल करायच्या होत्या, म्हणून त्यांनी त्यांना काढलं. पण असं आहे का त्यांना काढलं, त्यांना जॉबच नाही, आता ते घरीच बसले रडत, असं अजिबात नाही आहे. अरे एक चली गई तो दूसरी, दूसरी चली गई तो तीसरी. आय एम टॉकिंग अबाउट कंपनी. आय डोंट नो व्हॉट यू आर थिंकिंग. काही कळतं का? त्यांना जॉब्स आहेत बिकॉज दे हॅव लॉट्स ऑफ मेनी एक्सपिरियन्स. त्यांना जॉब भेटेल. ते ऐकून आपण डिमोटिवेट होणं, इट्स नॉट गुड. इट्स नॉट गुड बडी. तुम्ही ऐकायचं ते ना, अरे काढूनच टाकलं आणि कसं आता आणि मी काय करू. अजिबात नाही. कळतं सगळ्यांना. त्यामुळे ओरॅकलमध्ये मित्रांनो अराऊंड, तुम्ही जर गुगलचा आकडा बघितला, 1.30 lakh एम्प्लॉईज आर वर्किंग. कळतं सगळं किती मोठा आकडा आहे. आणि इव्हन याच्यामध्ये वाढ होते दरवर्षी. एम्प्लॉईज वाढवले जात आहेत, गरज आहे. इवन ए आय टूल्स जरी आले मित्रांनो, टू हँडल दॅट पीपल्स नीडेड, गरज आहे लोकांची. एम्प्लॉई लागतोच. किती आर्टिफिशियल इंटेलिजन्स येऊ द्या, जी गरज माणसाकडून पॉसिबल होते किंवा गोष्टी साध्य होतात, ते ए आयकडून नाही होत. आणखीन तो इतका काय म्हणतात त्याला बनवलं आहे, पण तो आणखीन इतका ट्रेन नाही आहे झालेला. दॅट आय वॉन्ट टू टॉक. कळते का ना? त्यामुळे या कंपनीमध्ये आय टी इंडस्ट्रीचा बॅकबोन म्हणून, बॅकबोन कळते कना, जावाची ओळख आहे. आय टी इंडस्ट्रीचा बॅकबोन, एवढी मोठी स्ट्रॉंग प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आणि कोणी एका दुसऱ्याच्या सांगण्यावरून जर तुम्ही म्हणत असाल जावाला स्कोप नाही आहे, किंवा तुमचा कोण मित्र वगैरे म्हणत असेल, तर त्याला सांगा भाऊ, एवढं सोपं आहे वय जावाला डायरेक्ट आउटडेटेड म्हणणं नाही आहे. एक प्रॉपर वेमध्ये जावा शिकली पाहिजे 2026मध्ये. कोर जावा शिकून डायरेक्ट सर आहे का काही चान्स? भाई काहीच चान्स नाही. कोर जावा शिकून कसला चान्स? बरोबर की नाही? यू हॅव टू लर्न ऑल दी फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट. कळते सगळ्यांना? स्टार्ट विथ द कोर जावा. अगोदर कोर जावा अंडरस्टँड करायचा प्रयत्न करा. देन मूव टू द ॲडव्हान्स जावा. देन मूव टू द फ्रेमवर्क, सायबरनेट, स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस, JWT. able to understand, then build the projects, strong projects. ओके, खूप साऱ्या कॉन्सेप्ट यूज करून प्रोजेक्ट्स बनवा. लर्न द फ्रंट एंड फ्रेमवर्क्स ऑल्सो, अँग्युलर, रिॲक्ट. देन ओनली देअर आर चान्सेस इन द IT टू गेट द जॉब. पण फक्त कोर जावा शिकून जर इफ यू आर एक्सपेक्टिंग आय विल गेट 10 LPA पॅकेज, नाही 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 भावा, अजिबात एक्सपेक्ट करू नको. फक्त कोर जावावरचे दिवस गेले. मी तेच सांगतोय व्हिडिओमध्ये, रील्समध्ये तुम्ही बघत असाल. कोर जावावरती जॉब भेटण्याचे दिवस गेले पूर्ण. आता जॉबसाठी यू नीड टू नो लॉट्स ऑफ थिंग्स यार. खूप साऱ्या गोष्टीचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. इवन काल तर मला काही जणांचे कॉल आले, सो ते फुलस्टॅक असतंय काय नेमकं, इथून सुरू आहे. कधी ट्राय केला नाही, सर्च केलं नाही गुगलवरती. बाकीच्या गोष्टी पोरं लय सर्च करतात हो, हे काय ते काय, बरोबर आहे. पण महत्त्वाच्या गोष्टी सर्च करत नाहीत. मला मॅसेज फुलस्टॅक काय असतं सर, आणि सर वेब डेव्हलपमेंट करून जॉब भेटेल का? पण व्हॅलिड क्वेश्चन आहेत, असं काही नाही आहे. पण त्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे, आता जॉबसाठी बघतात, त्यांना हे क्वेश्चन पडावे हे नवल आहे. कॉलेजच्या स्टुडंटला पडले तर ठीक आहे ना, त्यांना माहीत नसतात गोष्टी. पण ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएट होता त्यावेळेस एक रिस्पॉन्सिबिलिटी असते तुमच्यावरती, की तुम्हाला 6 महिन्यात, 1 वर्षात, 2 वर्षात जॉब भेटला पाहिजे. मग तुम्ही स्वतःहून हातपाय हलवले पाहिजे, कारण तुम्हाला पाण्यात टाकलं आहे, पोवायला आलं पाहिजे ना, का बुडायचं आहे? नाही ना. सो फुलस्टॅक डेव्हलपमेंट इज नथिंग बट गाईज फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस, तिन्हीचं नॉलेज असणं, जे मी मागच्या सेशनला कवर केलं, ते आपण नॉलेज या सेशनमध्ये घेणार आहोत. इवन आपल्या अपकमिंग सेशन्समध्ये आपल्याला ते भेटणार आहे. बट आय एम टॉकिंग अबाउट जावा, हाऊ जावा इज स्ट्रॉंग. जावा इज व्हेरी स्ट्रॉंग गाईज. डोळं झाकून जावा करा, कारण जावा व्हॅलिड आहे आणखीन. ठीक आहे.
सो यासारख्या कंपनीमध्ये जावाचा मोठ्या प्रमाणात यूज होतो. तर हे मी कवर केलं वाय जावा. ठीक आहे. आणखीन तुम्हाला ओळख होईल जावाची. बघा, जावा इज बेसिकली कॉल्ड जावा इज जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. सो जावा इज जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज मीन्स वॉट. बघा, जावाचे फीचर्स म्हणा किंवा जावाची ओळख म्हणा, दिस इज कॉल्ड जावा इज जनरल पर्पज. म्हणजे काय, जावाचा यूज मित्रांनो सगळीकडे आहे. सगळीकडे आहे. कुठं कुठं आहे सर? बघा, जावाचा यूज आहे वेब ॲप्लिकेशनमध्ये. वेब ॲप्लिकेशनमध्ये फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन, फॉर एक्झाम्पल फ्लिपकार्ट, नेटफ्लिक्स, उबर. जे ॲप्लिकेशन सर्व्हरवरती चालतात त्याला वेब ॲप्लिकेशन म्हणतात. त्याला इंटरनेटची गरज असते. विदाउट इंटरनेट कॅन यू ॲक्सेस द ॲमेझॉन? नो 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 सर, इट्स नॉट पॉसिबल. पॉसिबलच नाही ना इंटरनेटशिवाय ॲमेझॉन ॲक्सेस करणं, फ्लिपकार्ट ॲक्सेस करणं. मग हे ॲप्लिकेशन जावामध्ये तुम्ही बनवू शकता. दॅट्स वाय जावा इज जनरल पर्पज. जावा इज जनरल पर्पज बिकॉज यू कॅन डेव्हलप बँकिंग ॲप्लिकेशन. जे ॲप्लिकेशन बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, सच ॲज विड्रॉल, डिपॉझिट, लोन, राईट. मग ह्या ॲप्लिकेशनला म्हणतात बँकिंग ॲप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल योनो SBI. दिस इज ऑनलाईन नेट बँकिंग फॉर द SBI युजर्स, SBI कस्टमर्स. सो यासारखे ॲप्लिकेशनसुद्धा जावामध्ये डोळं झाकून कितीही बनतात. देन इफ आय टॉक अबाउट गेमिंग ॲप्लिकेशन, गेमिंग ॲप्लिकेशन ऑल्सो यू कॅन बिल्ड इन द जावा लाईक माइनक्राफ्ट. फेमस गेम डेव्हलप इन द जावा गाईज, माइनक्राफ्ट. यासारखे हजारो ॲप्लिकेशन गेमिंगसाठी. जर तुम्हाला मोबाईल ॲप्लिकेशन बनवायचं असेल तरी पण जावा इज रेडी गाईज टू डेव्हलप द मोबाईल ॲप्लिकेशन. जे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये चालतात, मोबाईल ॲप्लिकेशन तुम्ही मोबाईलमध्ये यूज करता. हॉटस्टार, व्हॉट्सॲप, फेसबुक मोबाईलमध्ये करता ना. सो दिज आर कॉल्ड मोबाईल ॲप्लिकेशन. हे कळतं आहे. मग हे सुद्धा जावामध्ये आपण बनवू शकतो. इफ आय टॉक अबाउट डेस्कटॉप ॲप्लिकेशन, हे पण बनतात. डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स ऑल्सो वी कॅन बिल्ड बाय युझिंग जावा. बनतात जावामध्ये डेस्कटॉप ॲप्लिकेशन. डेस्कटॉप कळतं, हा डेस्कटॉप आहे. PC वरती जे लॅपटॉपवरती वापरतो आपण, जसं सच ॲज नोटपॅड, पॉवर पॉईंट, वर्ड, एक्सेल, राईट. दीज आर कॉल्ड डेस्कटॉप ॲप्लिकेशन. बनतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे जावाला जनरल पर्पज म्हटलं जातं. जनरल पर्पज म्हणजे जनरल पर्पज सामान्य उद्देश. कुठल्याही उद्देशासाठी यू कॅन यूज द जावा टू फुलफिल युअर नीड. देन इफ आय टॉक अबाउट समथिंग कॉल्ड एंटरप्राइज लेवल ॲप्लिकेशन. एंटरप्राइज लेवल ॲप्लिकेशन म्हणजे ॲमेझॉनसारखे ॲप्लिकेशन ज्याच्यामध्ये मल्टी फीचर्स असतात. त्याला मल्टी फीचर्ड ॲप्लिकेशनसुद्धा म्हणतात. एंटरप्राइज लेवल ॲप्लिकेशन म्हणजे मल्टी फीचर्ड ॲप्लिकेशन सच ॲज ॲमेझॉन. ॲमेझॉनमध्ये फक्त शॉपिंग होत नाही आहे. तुम्हाला लोन पाहिजे, लोन पण भेटतं आहे. तुम्हाला पेमेंट करायची, पेमेंट बी होती. सगळंच आहे ॲमेझॉनमध्ये. दीज आर कॉल्ड मल्टी फीचर्ड ॲप्लिकेशन. देन यू कॅन डेव्हलप स्टँड अलोन ॲप्लिकेशन्स. स्टँड अलोन ॲप्लिकेशन्स यू कॅन डेव्हलप इन द जावा. असे ॲप्लिकेशन ज्याला इंटरनेटचीच गरज नाही. एकदा इन्स्टॉल केलं की झालं चालू. काही गेम्स असतात बघा, इन्स्टॉल करायचं, परत त्याला इंटरनेट लागतं का? नाही लागत. इक्लिप्स आता जे आपण यूज करणार आहोत, VS कोड, ह्याला कुठं नेट लागतं? नाही लागत. इन्स्टॉल करा, यूज करा. दीज आर कॉल्ड स्टँड अलोन ॲप्लिकेशन. दे विल स्टँड अलोन विदाउट इंटरनेट. इंटरनेट नॉट रिक्वायर्ड फॉर द स्टँड अलोन ॲप्लिकेशन. तुम्ही यूज केले असेल विदाउट इंटरनेट, राईट. देन देर इज समथिंग कॉल्ड डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन. डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन काय बनत नाही जावानं मला सांगा? सगळंच बनतंय. डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन्स ऑल्सो यू कॅन डेव्हलप. सर व्हॉट इज मीन बाय डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन? द ॲप्लिकेशन विच इज कम्युनिकेटिंग विथ अनदर ॲप्लिकेशन इज कॉल्ड डिस्ट्रीब्युटेड. जर एक ॲप्लिकेशन दुसऱ्या ॲप्लिकेशनसोबत कम्युनिकेशन करत असेल तर त्याला डिस्ट्रीब्युटेड म्हणतात. आणि या कॉन्सेप्टला रेस्ट API कॉन्सेप्ट म्हणतात. कसली कॉन्सेप्ट? रेस्ट API. आता हे मी पुढं कवर करेल ज्यावेळेस आपण स्प्रिंग सारख्या टेक्नॉलॉजी शिकू, त्यावेळेस डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. नाऊ नो नीड टू वरी अबाउट दिस. आय गॉट इट. सो दीज काइंड ऑफ ॲप्लिकेशन्स यू कॅन डेव्हलप बाय युझिंग जावा. सो दॅट्स वाय वी आर सेइंग जावा इज जनरल पर्पज. द रिझन इज दिस वन. काय बनत नाही काही उचला, सगळंच बनत आहे, बरोबर.
म्हणून जावाचा यूज मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो ह्यासारखे ॲप्लिकेशन बनवण्यासाठी. सेकंड आय एम टॉकिंग अबाउट जावा. जावा इज अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. सो जावा इज हाय लेवल. काय काय कारण आहे जावाला हाय लेवल म्हणायचं? बघा जावा ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. मी काल म्हणजे मागच्या सेशनला सांगितलं प्रोग्राम काय असतो, का करायचा असतो, मशीन कोड काय असतो, राईट, सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्या. सिमिलर दॅट जावा इज हाय लेवल म्हणजे काय बघा, दोन प्रकारच्या प्रोग्रामिंग लँग्वेज असतात. एक असते लो लेवल आणि दुसरी असते हाय लेवल. लो लेवल म्हणजे काय, मशीन कॅन अंडरस्टँड अँड इट्स रिटन इन व्हॉट गाईज 0101. याला बायनरी कोड असं सुद्धा म्हटलं जातं, याला मशीन कोड असं सुद्धा म्हटलं जातं. ज्या लँग्वेज मशीनला समजतात, कळतं सगळ्यांना, त्याला म्हणतात लो लेवल लँग्वेजेस. ओके, याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर असेंब्ली प्रोग्रामिंग लँग्वेज मित्रांनो. पूर्ण कशामध्ये लिहिले माहिती आहे की 0101मध्येच आहे, आपल्याला काय उमगतच नाही याचं. असेंब्ली प्रोग्राम, दिस इज अ लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. पण आपली जावा कशी आहे, लो लेवल नाही आहे, हाय लेवल आहे. म्हणजे काय, ह्युमन कॅन अंडरस्टँड. इफ यू आर ह्युमन ना, एव्हरीवन इज ह्युमन ना, यू कॅन अंडरस्टँड बिकॉज इट्स रिटन इन इंग्लिश. ज्याला इंग्लिश येते त्याला जावा येते. कारण याच्यामध्ये काय असणार आहे, इंटीजर ए, क्लास असेल, इंटरफेस असेल, असल्या गोष्टी असणार आहेत. मग हे काय समजणार नाही का आपल्याला? एक वेळेस हे अवघड जाईल पण हे नाही जाणार. म्हणजे जावा इज रिटन इन इंग्लिश, दॅट्स वाय जावा इज हाय लेवल. जावाच नाही हो, असे खूप सारे आहेत. सी, C++, जावा, पायथन यासारख्या प्रोग्रामिंग लँग्वेज. देन देर इज अ C#, कॉटलिन, खूप सारे आहेत. ह्या सगळ्या हाय लेवल आहेत कारण ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला समजतात, उमगतात. हे कळत आहे. पण जावा इज हाय लेवल गाईज बिकॉज एव्हरीवन कॅन अंडरस्टँड जावा. प्रत्येकाला जावा समजू शकते ज्याला इंग्लिश येतं आहे. ओके, दॅट इज जावा. Then I'm talking about Java in another way. Java is something called compiled programming language, or before that Java is static programming language. So Java is static. काय संबंध आहे जावाला स्टॅटिक म्हणायचं? बघा, जावाला स्टॅटिक आपण याच्यामुळे म्हणत आहे, त्याचं कारण असं आहे, परत एकदा दोन प्रकारच्या प्रोग्राम लँग्वेज जगामध्ये आपल्याला भेटतात. एक असते स्टॅटिक आणि दुसरी असते डायनामिक. स्टॅटिक प्रोग्रामिंग लँग्वेज अशा जिथं डेटा टाईपची गरज असते मित्रांनो. डेटा टाईप इज रिक्वायर्ड, त्याला स्टॅटिक म्हणा. आणि दुसरी जी असते ना डायनामिक प्रोग्रामिंग लँग्वेज, जिथं डेटा टाईप नाही लागत. डेटा टाईप इज नॉट रिक्वायर्ड. सर डेटा टाईप काय भानगड आहे? डेटा टाईप बघा, ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन GDP सारख्या प्लॅटफॉर्मवरती कोड करता, जर तुमच्याकडे लॅपटॉप नसेल, तुम्ही मोबाईलवरती वेबसाईट सर्च करा, इथं तुम्हाला भेटेल हा प्रॉम्प्ट. हे बघा, सिलेक्टवरती जावा, इथं जावा दिसतंय, जावा. हे बघा, दिस इज क्लास, दिस इज मेन मेथड, हे पुढे मी सांगेलच. पण जर तुम्हाला एखादा व्हॅरिएबल डिक्लेअर करायचा असेल, यू हॅव टू टेक डेटा टाईप. हे बघा, इंटीजर एज इक्वल टू समथिंग लाईक दिस. हे कळतं आहे? म्हणजे हा व्हॅरिएबल जर मला घ्यायचा असेल तर डेटा टाईप लागतो की नाही. मी जर नाही घेतला डेटा टाईप, तुम्हाला एरर येईल मित्रांनो. आय विल गेट द एरर, व्हॉट इज दिस एज, कॅन यू चेक इट? एज इज नॉट व्हॅलिड. इवन आय विल गिव्ह द सेमिकोलन. काय म्हणतोय बघा, हा हे जे एज आहे ना, कॅन नॉट फाइंड सिम्बॉल एज, असं व्हॅरिएबल बनवताच येत नाही कारण हे जावा आहे. बट इफ आय टॉक अबाउट पायथन, तुम्ही इथं या पायथनमध्ये, लेट मी रिफ्रेश. पायथन काय म्हणतं माहिती आहे का? चल रे, डेटा टाईप पण ते कुठनं आलं आहे. You can write directly age equal to 13 and just print that age. This is Python. हे बघा, एज आलं 13. म्हणजे जावा काय म्हणतो माहिती आहे का, भाई डेटा टाईप शिवाय माझं काम होणार नाही कारण जावा स्टॅटिक आहे, डेटा टाईप लागतोच. इंट एज इक्वल टू 13 असं द्यावंच लागतं. काय कळतं? हे जावामध्ये असंच आहे, सीमध्ये असंच आहे, C++मध्ये असंच आहे. पण पायथन इज डिफरंट गाईज. पायथन काय म्हणतो माहिती आहे का, चल यार, डायरेक्ट वेरिएबल का नाम ले ले, बिकॉज इट्स अ डायनामिकली डेटा टाइप टेकन बाय द इंटरप्रिटर इन पायथन. ओके, पायथन याचं एक्झाम्पल आहे, जावा स्क्रिप्ट याचं एक्झाम्पल आहे, SQL याचं एक्झाम्पल आहे. डेटा टाईपची गरजच नाही. सॉरी, SQL नाही,
दॅट इज टाईपस्क्रिप्ट. SQLमध्ये लागतो, ठीक आहे. सो दॅट इज अ पायथन. पण जावा इज अ स्टॅटिक. जावामध्ये डेटा टाईप पुरवणं लागतो म्हणजे लागतो. विदाउट डेटा टाईप चालत नाही. म्हणून जावाला काय म्हणतात? वाय जावा इज कॉल्ड स्टॅटिक? व्हेरी सिम्पल आन्सर. बिकॉज इन जावा वी हॅव टू टेक डेटा टाईप टू टेक एनी व्हॅरिएबल, इनिशियलाइज एनी व्हॅरिएबल लाईक C++. ही जावाची ओळख आहे, कळतं. जावा जनरल पर्पज आहे, हाय लेवल आहे, स्टॅटिक आहे. देन आय एम टॉकिंग अबाउट जावा. जावा इज समथिंग गाईज. जावा इज कंपाइल्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. कसली प्रोग्रामिंग लँग्वेज? कंपाइल्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. काय भानगड आहे कंपाइल्ड? बघा, आय थिंक यू हर्ड अबाउट कंपायलर कॉन्सेप्ट इन द C++. माईट बी. नसेल माहीत तरी काय प्रॉब्लेम नाही. बघा, एक कंपायलर नावाची गोष्ट आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस आपण प्रोग्रामिंग शिकतो. कारण विषय काय माहिती आहे का, हा कंपायलर असतो काय? बघा, जावाला कंपाईल का म्हटलं गेलं? बिकॉज ऑफ कंपायलर. पण सर कंपायलर काय असतो? सोपी कॉन्सेप्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही जावाचा कोड लिहिता, लेट्स अजूम करा हा जावाचा कोड तुम्ही लिहिला आहे. यू आर क्रिएटिंग सम व्हॅरिएबल्स लाईक दॅट, यू आर क्रिएटिंग व्हॅरिएबल्स लाईक दॅट. तुम्ही असे काही व्हॅरिएबल्स बनवलेत. हा जावाचा कोड आहे. हो सर, हा जावाचा कोड आहे. या कोडला सेव्ह केलं जातं डॉट जावा एक्सटेन्शनने. लेट्स ए डेमो डॉट जावा. जसं सीचा कोड कसा असतो .C, C++चा .cpp. हे बघा, इथं पण एक्सटेन्शन दिसेल तुम्हाला. हे बघा, मेन डॉट जावा आहे की नाही? हे काही द्या, फक्त डॉट जावा एक्सटेन्शन पाहिजे. जावाचा कोड डॉट जावाने सेव्ह केला जातो. मग प्रॉब्लेम काय आहे? हा जो कोड आहे ना, हा इंग्लिशमध्ये आहे हो. मग जो कोड इंग्लिशमध्ये असतो त्या कोडला हाय लेवल कोड म्हणतात. कसला कोड म्हणतात? हाय लेवल कोड. किंवा त्याला सोर्स कोडसुद्धा म्हणतात. बघा, कधी तुम्हाला कोण म्हणलं सोर्स कोड काय, तर म्हणायचं जावाचा कोड जो आपण लिहितो इंग्लिशमध्ये त्याला सोर्स कोड म्हणतात. पण प्रॉब्लेम पण असा आहे, आपली जी मशीन आहे, ही मशीन जी आहे ना, मशीन, ह्या मशीनला काय पाहिजे बघा, याला फक्त एवढंच समजतं आहे. काय समजतं माहीत आहे का? आपल्या मशीनला फक्त एकच कोड समजतो. त्या कोडचं नाव आहे मशीन कोड. अँड दॅट इज अ प्रॉब्लेम. दॅट इज अ बिग प्रॉब्लेम. मशीन कोड कंपायलरची गरज का पडली ते सांगतोय मी. यालाच बायनरी कोडसुद्धा म्हणतात, यालाच लो लेवल कोडसुद्धा म्हणतात. याचे नाव आहे ते समानार्थी शब्द. मग सर मशीनचा जो कोड आहे तो कसा असतो? काय असा असतो 0100 मध्ये. मग हा जर कोड आपल्याला मशीनला द्यायचा असेल तर आपल्याला हा कोड एक्झिक्यूट करून घ्यायचा आहे मशीनकडून. सो वी हॅव टू कन्वर्ट दिस कोड. हा कोड कन्वर्ट झाला पाहिजे. आणि कन्वर्ट काय आपल्याला जमतही होय हे कन्वर्ट करायला. आपलं काम कोड लिहिणं, कन्वर्ट करणं आपलं काम नाही. नाव कंपायलर केम इन टू द पिक्चर गाईस. कोण? कंपायलर नावाचा व्यक्ती इथं पिक्चरमध्ये येतो. कंपायलर. सर व्हॉट इज कंपायलर? कंपायलर इज अ ट्रान्सलेटर गाईस. Compiler is a translator which convert source code to byte code. नीट लक्षात घ्या, सोर्स कोडचा बाईट कोड करण्याची जिम्मेदारी, रिस्पॉन्सिबिलिटी, कर्तव्य, काम कोणाचं आहे रे? कंपायलरचं आहे हो. कंपायलर इज वन टाईप ऑफ सॉफ्टवेअर विच इज कॉल्ड अ ट्रान्सलेटर. कळतं? मराठीचं इंग्लिश करणं, इंग्लिशचं मराठी करणं, जसं आपण ट्रान्सलेट करतो तसं सोर्स कोडचा बाईट कोड कोण बनवतो? पण आता तुम्ही मला सर बाईट कोड बनवून काय होणार आहे? आपल्याला तर मशीन कोड पाहिजे की. हे बरोबर आहे. म्हणजे वन इंटरमिडिएट कोड विल बी जनरेट अँड विच इज कॉल्ड बाईट कोड. हे कोणी केलं? कंपायलरने. कंपायलरने कोड दिला आपल्याला, त्या कोडचं नाव आहे बाईट कोड. तर आता हे काय भानगड आहे? हे कसलं दिसतं आहे? हा कोड कसा असतो? सोर्स कोड इंग्लिशमध्ये असतो, मशीन कोड असा असतो. मग हा कसा असतो? बाईट कोड नेमका कसा दिसतो? बाईट कोड मी तुम्हाला दाखवेल. बाईट कोड मित्रांनो असा असतो जो आपल्याला पण समजत नाही आणि मशीनला बी समजत नाही. आपल्याला काय समजतं? सोर्स कोड इंग्लिश. मशीनला मशीन कोड. हो सर, ही काय भानगड? हे कोणाला समजतं? हे समजतं मित्रांनो फक्त एका व्यक्तीला, आणि त्याचं नाव आहे interpreter. Java is compiled programming language as well as, I am going to write one more statement here. Java is interpreted programming also. मित्रांनो, हे कळतंय? जावाला इंटरप्रिटेड पण म्हणतात आणि कंपाइल्ड बी म्हणतात.
इंटरप्रिटरची का गरज पडली सर? कंपायलर होता की. अहो कंपायलर होता हो, पण कंपायलरनं काय दिलं आपल्याला? वाचा, सोर्स कोडचा बाईट कोड. आपल्याला पाहिजे काय होतं? मशीन कोड. मग कंपायलरने आपलं काम फुलफिल केलं का? नाही केलं, अर्धच काम केलं. बरोबर की नाही? म्हणून जावाने इंटरप्रिटर आणला पिक्चरमध्ये. जावा म्हणला आता काय राहिलेलं काम बाईट कोडचा मशीन कोड हा बाबा करेल. सर इंटरप्रिटर काय भानगड आहे? इंटरप्रिटर इज ऑल्सो अ ट्रान्सलेटर. हा पण ट्रान्सलेटरच आहे. ट्रान्सलेटर विच कन्वर्ट बाईट कोड टू मशीन कोड. वाव गाईज, ए भेटला का मशीन कोड आता? फायनली वी गॉट द मशीन कोड गाईज. आणि आता जसं यानं इंटरप्रिटरनं मशीन कोड केला, मशीनला आपल्या उमगणार का नाही उमगणार? उमगल की. बरोबर की नाही? मग जावाला कंपाईल का म्हटलं जातं? बिकॉज कंपायलर लागतो म्हणजे लागतोच. ज्यावेळेला इंटरप्रिटर का म्हटलं जातं? अहो हा पण लागतो ना. कोण कशासाठी लागतो? कंपायलर सोर्स कोडचा बाईट कोड करण्यासाठी लागतो आणि इंटरप्रिटर बाईट कोडचा मशीन कोड करण्यासाठी लागतो. ज्यावेळेस डेमो डॉट जावाची कंपायलरने कसली फाईल बनवली? बाईट कोड. त्या फाईलला म्हटलं जातं डेमो डॉट क्लास फाईल. कसली फाईल? डेमो डॉट क्लास फाईल. म्हणजे बाईट कोड फाईलचं एक्सटेन्शन काय असतं जर असं मी विचारलं उद्या कोणाला तर तुम्हाला आलं पाहिजे. बाईट कोड फाईलचं एक्सटेन्शन डॉट क्लास असतं. सोर्स कोड फाईलचं एक्सटेन्शन डॉट जावा असतं. आणि ज्यावेळेस हे मशीन कोडमध्ये जातं याचं एक्सटेन्शन काय बनतं माहीत आहे? डेमो डॉट EXE फाईल. कसली फाईल? EXE मशीन कोड म्हणजेच एक्झिक्युटेबल फाईल. मग डॉट जावापासून EXE पर्यंतचा प्रवास, डॉट जावापासून EXE पर्यंतचा प्रवास कंपायलर आणि इंटरप्रिटर शिवाय अशक्य आहे. अशक्य आहे ना. डॉट जावापासून डॉट क्लास कंपायलर करून देईल आणि डॉट क्लासपासून डॉट EXE इंटरप्रिटर करून देईल. म्हणून जावा इज कॉल्ड इंटरप्रिटेड ॲज वेल ॲज कंपाइल्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. आर यू एबल टू अंडरस्टँड why Java is called compiled and interpreted? Why Java is called static? Why Java is called high level? Why Java is called general purpose? These are the features of Java. These are the identification of Java. जावाची ओळख आहे. जसे आपण आपली ओळख सांगतो. आपली ओळख सांगतो की नाही? बाई आपली ओळख नावातच दम आहे. आपल्या नसतो काहीच पण आपण सांगतो आपल्या नावातच दम. तशी जावाची ओळख आहे. बरोबर की नाही? फक्त एवढंच नाही, आणखीन जावाला काय म्हटलं जातं बघा. जावा इज ऑल्सो कॉल्ड, लेट मी चेंज द कलर, जावा इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ऑल्सो. वाव, साधी सुधी नाही बाई, जावा ऑब्जेक्ट ओरिएंटेड पण आहे. काय भानगड आहे सरी? जावा ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे म्हणजे नेमकं काय आहे बघा. Many of the programming languages supported to the object-oriented programming. Object-oriented programming is a way to write the program. ज्याच्यामध्ये काही कॉन्सेप्ट यूज केले जातात सच ॲज इनहेरिटन्स, देन पॉलिमॉर्फिझम. ह्या कॉन्सेप्ट पुढे बघणार होतो आपण. ॲब्स्ट्रॅक्शन अँड इनकॅप्सुलेशन. हे 4 कॉन्सेप्ट जावामध्ये आहेत. म्हणून तर जावाला म्हटलं जातं आहे जावा सपोर्ट्स OP. Okay, because of these concepts, Java is called object-oriented programming language. Java is called object-oriented programming. You have to write language here. I got it everyone. आता हे काय असतं, कसं असतं सर, काय विषयाचा हा पुढं आपण बघणार आहोत. सध्या तरी यू शुड नो व्हॉट इज जावा. देन वन मोर थिंग जावामध्ये ॲड करा, अँड दॅट इज जावा इज कॉल्ड फंक्शनल ओरिएंटेड प्रोग्रामिंग ऑल्सो. जावा इज फंक्शनल ओरिएंटेड प्रोग्रामिंग ऑल्सो. ओय, फंक्शनल ओरिएंटेड पण आहे प्रोग्रामिंग ही. तर आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड ठीक होतं बाबा, हे काय नवीनच भानगड. याच्यासाठी तुम्हाला करावं लागणार आहे काय माहीत आहे? वेट इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट? यस सर नो?
पेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो फंक्शनल ओरिएंटेड काय असतं हे इनडेप्थ तुम्हाला समजेल ज्यावेळेस आपण ॲडव्हान्स जावा शिकू. आता जर मी सांगितलं काहीच उमगणार नाही, काहीच कळणार नाही. हे कळतंय? त्याच्यामुळं वेट फॉर दिस. हे काय असतं सर, हे काय भानगड आहे, वेट फॉर दिस. हे कळतं सगळ्यांना. काही गोष्टी प्रोग्रामिंगमध्ये डिपेंडंट असतात, लक्षात ठेवायचं. कशा असतात? डिपेंडंट कळत आहे, मराठी शब्द आहे ना, सॉरी इंग्लिश आहे शब्द, मराठी थोडी आहे. डिपेंडंट म्हणजे अवलंबून असणं. जसं तुम्ही अवलंबून आहात कोणावर तरी. जर तुम्हाला सकाळी मॅसेज नाही आला गुड मॉर्निंगचा तर चिडचिड होते, नाही होत? नाही होत. गुड नाईटचा जेवलास का असं म्हणजे होत नाही काहीच. जर होत नसेल तर तुम्ही डिपेंडंट नाही आहेत असं म्हणायला काय हरकत नाही आहे. काही होत नाही ना. हां, याला म्हणतात डिपेंडंट, म्हणजे अवलंबून असणं, कोणावर तरी अवलंबून असणं. जसं तुम्ही आता तुमच्या आईवडिलांवरती अवलंबून आहात का? व्हॉट्स युअर एज? 22, 23, 25 क्रॉस तरी पण नाही. आफ्टर दी एज ऑफ 25 गाईज आपण आपल्या आईवडिलांवरती अवलंबून नसलं पाहिजे. हा आपला धर्म सांगतो. हे आपला काय सांगतो? धर्म सांगतो. काल मी एक कीर्तन ऐकत होतं, त्याच्यामध्ये धर्म शब्दाची व्याख्या सांगत होते महाराज. धर्म म्हणजे काय? धर्म 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 म्हणजे नेमकं काय? धर्म म्हणजे पर्टिक्युलर एजमध्ये ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजे त्या आपण करून दाखवणं किंवा त्या करणं, त्याला धर्म म्हणतात. वेगळं काही नाही धर्माची व्याख्या. अरे मी बोलले एवढी सोपं आहे धर्माची व्याख्या, त्याला धर्म म्हणतात. म्हणजे त्यांनी सांगितलं 25 वयानंतर, ते त्यांनी नाही सांगितलं, मी बनवलं स्वतः. आफ्टर दी एज ऑफ 25 आपण आपल्या आईवडिलांवरती अवलंबून नसतं राहायचं, आपल्यावरती त्यांनी अवलंबून राहायचं असतं. याला धर्म म्हणतात. आहे बरोबर की नाही? ते लहान मुलांना सांगत होते. लहान मुलांनी दररोज सकाळी आपल्या आईवडिलांच्या पाया पडणे हा लहान मुलांचा धर्म आहे. हा कोणाचा धर्म आहे? लहान मुलांचा धर्म आहे. कोर नंतर ॲडव्हान्सची काय सेपरेट बॅच स्टार्ट करणार आहे का? ह्याच्यामध्येच करणार आपण. सेपरेट कशाला, ह्याच्यामध्येच कंटिन्यू करणार. ठीक आहे? हे कळतं सगळ्यांना. सो डिपेंडेंट नाही ना. डिपेंडेंट ठीक आहे, असेल कोण नसेल कोण, दॅट इज अ डिफरंट पार्ट गाईज, बट वेट फॉर दिस. ठीक आहे? सो दिस इज अबाउट जावा. आय थिंक यू गॉट इट गाईज. व्हॉट इज जावा एक्झॅक्टली? याच्यामध्ये काय कोणाला क्वेश्चन? एनी डाऊट? एनी वन? डाऊट सेशन इज दिअर गाईज. ओके, मी ज्यावेळेस टॉपिक खतम करेल त्यावेळेस मी विचारेल कोणाला काय क्वेश्चन आहे का. तुम्ही तो क्वेश्चन विचारू शकता. आहे का कोणाला काय क्वेश्चन? आणि दुसरी एक सूचना सगळ्यांना, फॉर द बेटर क्लिअरिटी आफ्टर दिस सेशन गाईज, इज DSC रिक्वायर्ड टू लर्न ॲट फुल स्टॅक? येस, ऑब्वियसली इट्स रिक्वायर्ड. ओके, मी सांगेल कसं तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. दुसरी सूचना, सेशन झाल्यानंतर तुम्हाला लगेच रेकॉर्डिंग भेटेल. 1 तासात रेकॉर्डिंग भेटेल. यू हॅव टू रिपीट द रेकॉर्डिंग 2 टाइम्स इन डे. 2 टाइम्स रेकॉर्डिंग प्रत्येकाने बघायची म्हणजे बघायची. काय कळते सगळ्यांना? फॉर द बेटर क्लिअरिटी, फॉर द बेटर अंडरस्टँडिंग. आणि 2 वेळा रेकॉर्डिंग बघून ट्राय टू राईट दी नोट्स ऑन युअर हँड रिटन. प्रत्येकाला विनंती आहे, मी शेवटी नोट्स तर देणारच आहे. कळतं आहे? मी दररोजचे नोट्स नाही देणार. यू हॅव टू राईट युअर नोट्स इन युअर हँड. स्वतः नोट्स हाताने लिहायचेत. का हो सर, हाताने का लिहायचे? यानं काय होईल? बघा, ज्यावेळेस तुम्ही स्वतः हाताने लिहाल, रीड करत करत लिहाल, आणखीन डोसक्यात जाईल आणि दुसरं काय होणार आहे? बरोबर की नाही? ज्यावेळेस तुम्ही लिहाल जावा इज जनरल पर्पज बिकॉज ऑफ वेब ॲप्लिकेशन वी कॅन डेव्हलप बँकिंग ॲप्लिकेशन, अरे असं स्वतः बोलून ज्यावेळेस शिकाल ना, तुमचं इंग्लिश इम्प्रूव्हमेंट होईल. इंग्लिशला वेगळं काय विद्या बोलायची का? एखादा मंत्रबिंत्र म्हणायचं आहे का? ओम भगनी भागोदरी असलं काय म्हणायचं आहे का? नाही, हेच करायचं आहे. बघा, इंग्लिश ॲटोमॅटिक इम्प्रूव्ह होतं. बोलत चला जास्तीत जास्त इंग्लिश. मग त्यासाठी राईट द नोट्स. बोलत बोलत नोट्स लिहा.
2 वेळा रेकॉर्डिंग त्याच्यामुळेच बघायचे. कळते सगळं, प्रत्येकाने बघायचे. 2 वेळा रेकॉर्डिंग बघून जर काही डाऊट राहिला तर मग मी आहेच. पण आय कॅन शुअर यू 2 वेळा बघून भाऊ अशक्य आहे. नोट्स लिहून सगळं करून कशाला राहते काय डाऊट अँड ब्यूट. मला नाही वाटत काय राहील. तरी राहिला तरी यू कॅन आस्क एनी टाईम, कधीही तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, पण विसरायचं नाही. ओके, बाकी सगळं परत करायचं. जेवण असेल तुमचं काही असेल बाकीची कामं नंतर. दररोज 2 वेळा रेकॉर्डिंग प्रत्येकाने. एक दिवस पण मिस नाही झाला पाहिजे. आणि मग तुम्ही चेंज बघा स्वतःमध्ये. पण जर तुम्ही मिस करत असाल तर मग आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. जर तुम्हाला काय उमगत नसेल, काय होत असेल तर कळतं सगळ्यांना. इवन आजचा दिवस तुम्हाला वाटत असेल ओके सर असला असतं का प्रोग्राम, नाही आणखीन कोड तर सुरू करायचं आपल्याला. बरोबर आहे, उद्या इन्स्टॉलेशन करू आपण JDK JVM सारखं कॉन्सेप्ट शिकू, आपण कोड लिहायला शिकू. मस्त आहे. त्यावेळेस मला रिअलाईज होईल अरे अरे 2दा तर करावंच लागेल ना. आज माहीत बी काय त्यांना वाटत असेल सर कशाला 2दा बघावं लागतं ह्याला, एका झटक्यात क्लिअर झालं की. पण आफ्टर दिस सम सेशन्स यू विल रिअलाइज दॅट की नाही 2-3 वेळा गरज आहे रेकॉर्डिंग बघायची. काही जण नॉन IT बॅकग्राऊंडचे असतील याच्यामध्ये, कळतं की नाही. कोडिंग प्रॅक्टिस इज रिक्वायर्ड 2 hours इन अ डे. 2 तास गरजेचे आहे भाऊ. पुढे चालून असाइनमेंट पण मी देईल. अगर ड्राईव्हची लिंक भेटेल तुम्हाला लगेच भेटेल. ठीक आहे, जस्ट वेट फॉर मिनिट्स. ड्राईव्हची लिंक भेटेल, रेकॉर्डिंगचा ॲक्सेस लगेच भेटून जाईल. कळतं 2 वेळा रेकॉर्डिंग सगळ्यांनी बघायचे. ओके, आजचा पहिला दिवस आहे. सो मी जास्त लांबवत नाही आहे. ठीक आहे, नाहीतर सगळ्यांना असं फील होईल एवढ्या वेळ असते का सेशन आणि एवढं सगळं डोक्यात कसं बसायचं. ह्याचं टेन्शन घेऊ नका. ऐकत आहे, फळाची चिंता करू नका. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे फळाची चिंता करू नका, कर्म करत राहा. म्हणजे तुम्ही करत राहा रे, ॲटोमॅटिक हे डोक्यात बसतं. सगळ्या गोष्टी हळूहळू क्लिअर होत जातात. इट्स टेक टाईम डेफिनेटली. 6 महिन्याचं ड्युरेशन आहे फुल स्टॅकचं, राईट. हळूहळू वेळ घेतात गोष्टी, पण एकदा का फिट झाल्या परत विसरत नाही. ठीक आहे, सो करत राहा. हळूहळू सेशनचं आपला टायमिंग पण वाढत जाईल. असं तर 1 तासच आहे, पण ज्यावेळेस ॲडव्हान्स स्प्रिंगमध्ये आपण 2 तासाचं सेशन पण आपले पुढं असतं, तेव्हा 2 तास करायला तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत नाही का माहिती आहे का. तुमचा माइंडसेट तसा झालेला असतो की सर होऊन जाऊ द्या 2 तास. 2 तासाच्या गोष्टीसुद्धा तुम्ही ॲडॅप्ट करू शकता नंतर, कळतं आहे. त्याच्यासाठी आधी हळूहळू सुरुवात केली पाहिजे. नाहीतर आजच 2 तास म्हणल्यावर एखाद्याला चक्कर यायची. बरोबर की नाही. सगळे घरी आहेत, इथून चक्कर आल्यावर मी तर काय करणार आहे, बरोबर की नाही. पाणी द्यायला येणार नाही ना, काहीच द्यायला येणार नाही. त्यामुळं आपण हळूहळू याचा टायमिंग वाढवत जाऊ. इन डेप्थ ते पण आपण हळूहळू वाढवत जाऊ. लिंक्डइन प्रोफाईलसाठी स्टेप्स सांगत आहात का. सांगणार आहे, सगळं सांगणार आहे मी. ओके, सगळी गाणी वाजणार आहेत. यू हॅव टू जस्ट वेट गाईज. प्रत्येक गोष्टीसाठी